वळूयात पुढच्या बातमीकडे। पहिल्याच पावसात नाशिकमध्ये रस्त्यांच्या कामांची पोलखोल झाली आहे। तर नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये भले मोठमोठे खड्डे पडलेत, तर रस्ता खचल्यामुळे काल पुराच्या पाण्यामध्ये या ठिकाणी गाड्याही अडकल्या होत्या। दरम्यान संबंधित ठेकेदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा महापालिका आयुक्त यांनी इशारा दिला। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदनजी, पहिल्याच पावसात नाशकात रस्त्यांच्या कामांची पोलखोल झाल्याचं दिसतंय, काय माहिती? मोहिनी, काल आपल्याला माहिती की नाशिकमध्ये अतिवृष्टी झाली आणि या पहिल्याच पावसामध्ये नाशिकमध्ये रस्त्यांचा दर्जा काय आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। आपण सध्या गंगापूर रोड परिसरात उभे आहोत, ज्या ठिकाणी काल रस्ते खचले, वाहनं या ठिकाणी अडकले। विशेष म्हणजे काही स्कूल बस देखील या भागात पूर्णपणे अडकलेल्या होत्या। विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात गेलेला होता। इथल्या उपमहापौरांनी त्या विद्यार्थ्यांना दुसरीकडे शिफ्ट केलं। मात्र हे खड्डे बघा, अशा पद्धतीचे कामं जर होणार असतील तर हा नाशिककरांच्या पैशाचा चुथडा नाहीये का? माझ्याकडे हा मेजरिंग टेप आहे आणि या मेजरिंग टेपच्या माध्यमातून मी फक्त तुम्हाला दाखवतो की हा खड्डा नेमका किती मोठा आहे। हे बघा, साधारण मोहिनी, हा जो रस्ता खचलेला आहे एवढा मोठा खड्डा, म्हणजे साधारण 10 फुटापर्यंतचा। इकडे बघा, माझ्या मेजरिंग टेपची क्षमता जी आहे ती 10 फुटांची आहे आणि इथे जर आपण बघितलं तर हा मेजरिंग टेप संपला, पण खड्डा जो आहे तो या ठिकाणी संपलेला नाहीये। असे भले मोठे खड्डे जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला नाशिक शहरामध्ये बघायला मिळत आहेत। चेंबर जे आहेत त्या चेंबरच्या मधोमध अशा पद्धतीनं खड्डे जे आहेत ते या ठिकाणी तुटल्याचं बघायला मिळतंय। एवढंच नाही तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी रस्त्यांची क्वालिटी बघा। हे बघा, हे अशा पद्धतीचे जर रस्ते नाशिक शहरामध्ये होणार असतील तर नाशिककरांच्या पैशांचा हा चुथडा नाहीये का, हा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडतोय। आपण बघतोय की हे सगळे रस्ते जे आहेत ते आता खचलेले आहेत। उपमहापौर इथे आहेत। उपमहापौर साहेब, अशा पद्धतीचे रस्ते असतील तर हा पैशांचा चुथडा नाहीये का? नक्कीच प्रशासकीय कार्यकाळामध्ये जर आपण बघितलं असेल, 4 वर्षाचा प्रशासकीय कार्यकाळ होता आणि ह्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून ही सगळी झालेली कामं आहेत आणि आता ही काही कामं जी सुरू आहे ही सिंहस्थाची कामं आहेत। याच्यामुळे सातत्याने आम्ही वारंवार लोकप्रतिनिधी म्हणून वरिष्ठांना सुद्धा आम्ही या सगळी माहिती दिलेली आहे आणि प्रशासनाला सुद्धा वेळोवेळी याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रश्न विचारतो आहे। ठेकेदारांवर आता काय कारवाई होणार? नक्कीच कालचा जो प्रकार झालेला आहे, कालच्या पहिलाच पाऊस झालेला आहे, कालच्या पावसाने हे सगळे रस्ते खचून गेलेले आहे। ह्या रस्त्यामध्ये जाताना किंवा अनेक रस्त्यामध्ये शहरामध्ये नक्कीच चंदनजी, एकूणच ही गंभीर परिस्थिती आहे आणि यावर प्रशासनानं आता उपाय करणं गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।